CBSE पॅटर्नमधून शिक्षण हवंय, मग आता सातारा सोडून जाण्याची गरज संपली। 9 एकराच्या प्रशस्त परिसरामध्ये निसर्गरम्य वातावरणात साताऱ्यातच आपल्या पाल्यांना CBSE बोर्डाचे उत्तम दर्जाचे शिक्षण द्या। काही वर्षातच नावारूपाला आलेली दिल्ली बोर्ड संचालित युनिव्हर्सल नॉलेज स्कूलवर ये सातारा। चला तर मग आजच भेट द्या आणि आपल्या पाल्याच्या चांगल्या भवितव्यासाठी ॲडमिशन पक्क करा। ॲडमिशनसाठी संपर्क युनिव्हर्सल नॉलेज स्कूल 75B पुष्कर मंगल कार्यालयामागे विसावा नाका सातारा। कार्यालय संपर्क क्रमांक 021 62 23 63 74 74 10 01 51 00। Hello, I am Mrs. Aparna Rakesh Mane. I am the headmistress at Universal Pre-Primary School. We have 2 branches. One is at Vesawa and one is at Mangalwar Tale. We mainly believe in activity-based learning. Activity-based learning is something that where we clear the concept of the students by taking various activities rather than just verbal communication. Along with that, we take many innovative competitions like CN-Tel competition. Then we have competitions like act like your favorite cartoon. Such competitions give the student to think and then present themselves in front of the mob. Next year we are planning to go for value-based learning. This is something new where we will teach the values along with our regular academics. We are even planning to go for summer camp from this year. Along with this, we even conduct science math exhibition where nursery students are also involved. Aji Azoba Day is one of the special event that we conduct in the school where students perform in front of Aji Azobas, and this performance is only for Aji Azobas where parents are not involved, and we take the Aji Azobas back to their childhood. Even sports week is conducted, annual gathering is conducted. These are the various activities that we conduct in our school. Thank you. Myself, Mrs. Ashwini Rao. I am working as a science teacher and also the member of Principal Consortium Committee in Universal Knowledge School, Satara. As our motto is Quest for Excellence, one of the way in which we try to achieve our motto through various competition at school. डॉक्टर संजीवनी देशमुख यूनिवर्सल नॉलेज की प्रधानाचार्य की भूमिका में कुछ शैक्षिक उपलब्धियों को आपके सामने प्रस्तुत करना चाहती हूँ। हमारी स्कूल प्राकृतिक गोद में बसी हुई है। यहाँ का प्राकृतिक सौंदर्य बच्चों की मानसिकता और शैक्षिक वातावरण में बहुत ही महत्वपूर्ण भूमिका निभाता है। हमारी स्कूल की विशेषता है कि यहाँ पे विभिन्न प्रयोगशालाओं का अध्यापन किया जाता है। विज्ञान के साथ साथ गणित और सभी भाषाओं का अध्यापन यहाँ अध्यापक करते हैं। सप्ताह में एक बार अध्यापन लैब में जाकर अध्यापन किया जाता है। हमारी शिक्षा का प्रमुख उद्देश्य क्रियाकलापों द्वारा आनंददायी अध्यापन करना है। शिक्षा के साथ साथ बच्चों को नैतिक शिक्षा भी दी जाती है। नैतिक मूल्यों को भी उनमें जागृति की जाती है। हमारे यहाँ और एक प्रमुख विशेषता है कि यहाँ स्पर्धा परीक्षाओं का आयोजन किया जाता है। आचार्य शिष्य नाम से स्कूल में खुद अध्यापक इस स्पर्धा परीक्षाओं का आयोजन करते हैं। यहाँ पे अद्ययावत पुस्तकालय और संगणक का भी प्रावधान है। मी स्मिता बोधे युनिव्हर्सल नॉलेज स्कूल सातारा येथे गणितीय विषयाची शिक्षिका आहे व प्रिन्सिपल कन्सॉर्टियमची मेंबरही आहे। युनिव्हर्सल नॉलेज स्कूल सातारा ही 9 एकर निसर्गरम्य परिसरामध्ये वसलेली आहे। प्रशस्त वर्गखोल्या, प्रत्येक वर्गामध्ये मर्यादित विद्यार्थी संख्या व मुलांना खेळण्यासाठी भरपूर जागा, या गोष्टी आम्ही आवर्जून जपल्या आहेत। या शाळेचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे मुलांना सकस व ताजे अन्न मिळावे यासाठी उपहारगृहाची व्यवस्था आहे। आमची शाळा CBSE बोर्डशी संलग्न असून इंग्रजी माध्यमाची आहे। इयत्ता 1ली ते 10वीचे वर्ग या शाळेमध्ये होतात। कोणत्याही वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यास CBSE बोर्डशी जुळवून घेण्यासाठी त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते। 2008 साली शाळेला सुरुवात झाली। शाळेचं पहिलं वर्ष 2008 मध्ये ही शाळा सुरू केली आपण युनिव्हर्सल नॉलेज स्कूल।
तर शाळा सुरू होण्यापूर्वी आमच्या मनामध्ये, माझ्या मिस्टरांच्या आणि माझ्या मनामध्ये असा प्रश्न होता शिक्षणाबद्दल. आमच्या मुलीच्या, म्हणजे धाकटी मुलगी अवंतिका ही साताऱ्यातल्या एका दुसऱ्या शाळेमध्ये शिकत होती आणि स्टेट बोर्डचं स्कूल होतं. तर आमची खूप इच्छा होती की CBSE बोर्डचं स्कूल असायला हवं साताऱ्यामध्ये, कारण तोपर्यंत साताऱ्यात एकही CBSE बोर्डचं स्कूल नव्हतं आणि CBSEचा सिलेबस मुलांच्या अभ्यासाच्या भविष्याच्या दृष्टीने विचार केला तर खूपच उपयुक्त असा आहे. म्हणून मग आम्ही तिच्यासाठी आधी बाहेर हॉस्टेल्स वगैरे पण, बोर्डिंग स्कूल्स पण पाहिले, पण मला स्वतःला मुलगी आपल्याजवळच आपण तिला वाढवणं आणि तिच्यावरती संस्कार घडवणं हे महत्त्वाचं वाटत होतं. म्हणून मग आम्ही असा निर्णय घेतला की साताऱ्यात आपल्यासारखे अजून खूप जणं असतील की ज्यांना CBSE बोर्डचं स्कूल पाहिजे आहे. तर मग आम्हीच निर्णय घेतला की का मग आपणच नको सुरुवात करायला. मग ते 2008 साली हे स्वप्न आमच्या स्वप्नाला सुरुवात झाली असं म्हणूया. आणि आम्ही अवंतिका 6वीला असताना युनिव्हर्सल नॉलेज स्कूल सुरू केलं. त्यानंतर शाळेची उत्तरोत्तर प्रगती आजपर्यंत होत गेली आणि आता त्यामध्ये जेव्हा 10वीची मुलं पासआउट होऊन गेली, त्यावेळेसची अवंतिकाच्या बरोबरची मुलं पासआउट होऊन गेली, ती आता IIT-मधनं बरीचशी मुलं, ते आत्तापर्यंतची बरीचशी मुलं IIT-मधून शिक्षण घेत आहेत आणि एक नावाजलेल्या चांगल्या इन्स्टिट्यूटमधून शिकत आहेत ती मुलं. तर आम्हाला ही खूप कौतुकाची गोष्ट आहे की त्या मुलांना आम्ही खूप चांगलं घडवू शकलो. त्यांची एक घरातनं आईवडिलांच्या सुरक्षित अशा वातावरणातनं मुलं जेव्हा बाहेर पडतात तर त्यावेळेस त्यांच्या मनाची अवस्था ही खूप गोंधळाची असते आणि शाळेमध्ये गेल्यानंतर त्यांना तिथे ते आपुलकी, ते प्रेम हे सगळं अपेक्षित असतं. फक्त शिक्षण आहे आणि तिथे टीचर्स मग कडकच आहेत किंवा थोडी कुठे मनामध्ये भीती, तर असं वातावरण नसायला पाहिजे. यासाठी आम्ही सुरुवातीपासून खूप प्रयत्न केला की मुलांना शाळा हे आपलं सेकंड होम खऱ्या अर्थाने वाटलं पाहिजे. साताऱ्यात त्या काळामध्ये अगदी नावाजलेल्या किंवा चांगल्या म्हणता येतील अशा 1-2च शाळा होत्या आणि त्या शाळांना शिक्षण चांगलं होतं पण स्पोर्ट ग्राउंड नाही आहे किंवा शाळेमध्ये ज्या काही गोष्टी एक पालक म्हणून आम्हाला अपेक्षित होत्या की काही गोष्टी असणं आवश्यक आहे. मुलांना फक्त शिक्षण न मिळता त्यांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा. कारण आत्ताची मुलं ही कशी आहे, आता तर स्पर्धा खूप वाढली आहे आणि आता मूल जसं बाल्यावस्थेतनं किशोरावस्थेमध्ये जसं प्रवास करत असतं तर त्यावेळेस त्याची जी गोंधळलेली अवस्था असते आणि त्याचा जो बौद्धिक विकास, शारीरिक विकास असतो, भावनिक विकास असतो, हा सगळा जो होताना शाळेचा त्यामध्ये खूप मोलाचा सहभाग असायला हवा असं आम्हाला वाटायचं. आणि यामध्ये कुठेतरी कमी राहते आहे, आपल्या मुलाचा सगळ्या दृष्टीने ह्या विकास होत नाही आहे असं आम्हाला खूप त्याची खंत असायची. म्हणून मग आम्ही युनिव्हर्सलची स्थापना त्यावेळेस केली आणि आज युनिव्हर्सल खूप छान पद्धतीने वाढतं आहे. खूप नवीन गोष्टी आम्ही या क्षेत्रामध्ये आणतो आहोत. पॅरेंट्स खूप समाधानी आहेत. मुलांना शिक्षण फक्त न देता त्यांना ह्या समाजाचा ते घटक उद्या असणार आहेत. आज आपण त्या दृष्टीनेच त्यांना घडवतो आहे आणि उद्या ह्या समाजाचा एक ते महत्त्वाचा घटक असणार आहे. म्हणून त्यांचा जो विकास व्हायला हवा त्यामध्ये शाळेचा सहभाग खूप असायला हवा. ह्या जाणीवेतून आम्ही त्या मुलांवरती अपार कष्ट घेतो आहे. वेगवेगळ्या योजना आणि वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये आणण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. आपलं शाळेचं ग्राउंड देखील इंटरनॅशनल मेजरचं आहे, जे साताऱ्यात आज कुठल्याही शाळेकडे स्पोर्ट ग्राउंड इतक्या मोठ्या मेजर्सचं नाही आहे. त्यामुळे इथे मुलांच्या वेगवेगळ्या स्पर्धा होतात, वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स होतात. बरेच मुलं आपले फुटबॉल टीममध्ये आपल्या शाळेच्या मुलं बरेच पुढे आले आहेत. अनेक वेळेस त्यांनी अवॉर्ड्स पण त्यातले मिळवून आणलेले आहेत. असं वाटतं की जर मी हे शिकले आहे तर ह्या गोष्टी मी आजच्या पालकांमध्ये आणि मुलांमध्ये घडवून आणून एक चांगला बदल घडवून आणू शकते आणि आज उद्याचे हे चांगले नागरिक बनू शकतात, हे खूप सक्षम होऊ शकतात. तर त्यासाठी आता माझा हा एक नवीन ॲक्टिव्हिटी मी ह्या वर्षापासून मी स्वतः ह्या वर्षापासून आता त्यांच्यासाठी एक प्लॅन केला आहे की ह्या वयातल्या मुलांचा मी
चाइल्ड अँड ॲडोलसंट सायकोलॉजीचा मी 1 वर्षाचा कोर्स केला आहे पुण्यातून. आणि ह्या वर्षापासून मी ती एक ॲक्टिव्हिटी सुरू करते स्कूलमध्ये, की ह्या मुलांना गायडन्स करायचं की त्यांनी ह्या वयामध्ये कसं वागलं पाहिजे, त्यांच्या समाजाकडनं काय अपेक्षा आहेत, पॅरेंट्सकडनं काय अपेक्षा आहेत, त्यांच्या समाजाकडनं आणि पॅरेंट्सकडनं त्यांच्या काय अपेक्षा आहेत, पालकांनी त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे. हे असं दोन्ही सेशन्स आहेत की मुलांना काय वाटतं आहे की त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यासाठी काय गोष्टी करायला हव्यात, काय नको करायला हव्यात, कसं वागलं पाहिजे, त्यांना मोटिवेशन कसं मिळायला हवं. आणि पॅरेंट्सच्याही अपेक्षा असतात की मुलांनी काय वागलं पाहिजे. आणि नेमकं घडतं ह्याच वयामध्ये उलटं, की मुलं हे इतक्या विचित्र याच्यामध्ये आलेले असतात टीनेजमध्ये, की त्यांना ह्या वयात नेमकं त्यांच्यातला चिडकेपणा वाढलेला असतो, चिडचिडेपणा वाढतो, खोटं बोलण्याची प्रवृत्ती वाढते. आपल्या गोष्टी साध्य करण्यासाठी मग ते वेळप्रसंगी शिक्षकांशी खोटं बोलणार, पॅरेंट्सशी खोटं बोलणार. आणि मग ह्याचा परिणाम असा होतो की पालकही चिडतात, शिक्षकही चिडतात. तर हे सगळं एकमेकांना समजावून खरं घेणं खूप महत्त्वाचं आहे. मुलांची जी ही अवस्था आहे, तर ह्या अवस्थेत आपण सगळ्यांनी त्यांच्याबरोबर असणं, त्यांच्या भावनिक गरजा काय आहेत, त्यांची शारीरिक गरज काय आहे, बौद्धिक गरज काय आहे, त्यांची भावनिक गरज काय आहे, हे सगळं लक्षात घेऊन त्यांच्याशी वागायला पाहिजे असतं. आणि त्यांच्याशी सुसंवाद साधण्याची कला जर आपण सगळ्यांनी आत्मसात केली तर ही मुलं उद्याचे चांगले नागरिक म्हणून ह्या समाजामध्ये ते वावरू शकतील. त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास असेल तो कमालीचा असेल, की त्यांनी जर चांगल्या पद्धतीने मुलाला आपण घडवण्याचा प्रयत्न केला. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत. पण आता जेव्हा मी हा अभ्यास केला तर मला देखील असं जाणवलं की अरे माझी मुलगी जेव्हा ह्या एजमध्ये होती तर ती अशीच वागायची. पण आता मला असं वाटतं की जर मी हे शिकले आहे तर ह्या गोष्टी मी आजच्या पालकांमध्ये आणि मुलांमध्ये घडवून आणून एक चांगला बदल घडवून आणू शकते आणि आज उद्याचे हे चांगले नागरिक बनू शकतात ही मुलं. तर त्यासाठी आता माझा हा एक नवीन ॲक्टिव्हिटी मी ह्या वर्षापासून सुरू करणार आहे. मग मुंबईसारख्या युनिव्हर्सिटीसारखं जर आम्हाला इथे स्कूल मिळतं आहे का नाही ह्या शंकेमध्ये आम्ही होतोच. पण जेव्हा 2 वर्ष आम्ही इथं तिचा अनुभव घेतलेला आहे आणि तिच्यामध्ये इतकी ग्रोथ झालेली आहे, ॲकॅडमिक्स ॲज वेल ॲज इतर को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज इथे इतक्या प्रमाणात, फॉर एक्झाम्पल डिसिप्लिन कमिटी आहे, डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी आहे, इवन त्यांना एनकरेज करण्यासाठी शाळेमध्ये असेंब्लीमध्ये त्यांना प्रत्येक मुलाचे मधले गुण तपासून हेरून त्यांना बक्षीस दिलं जातं. आणि त्यामुळं मुलांच्यामध्ये एक प्रकारचे हेल्दी कॉम्पिटिशन पण तयार होतं. अरे यांना बक्षीस मिळतं आहे मग आपल्याला पण मिळेलच नक्कीच. आणि त्यामुळे मुलं तशी प्रयत्न करत आहेत. म्हणजे हेल्दी कॉम्पिटिशन पण आहे या शाळेमध्ये आणि प्रत्येक मुलाला काही ना काहीतरी बक्षीस पण दिलं जातं आहे.